नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती 2026 पद आहे मित्रांनो, चौकीदार आणि डी ग्रुपचं पद आहे मित्रांनो. प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिलाच बघा, भारतातील सर्वात मोठे आदिवासी राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे आदिवासी राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश. हे काय मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे मध्य प्रदेश आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भील जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? भील जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान. या राज्यामध्ये भील जमात ही प्रामुख्याने आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? बघा, भारतातील सर्वात उंच धबधबा हा कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कुंचिकल. काय मित्रांनो, कुंचिकल या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला? बघा, ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रिस्टली. काय मित्रांनो, प्रिस्टली यांनी ऑक्सिजन या वायूचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये आहे? बघा, भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीचा उल्लेख हा कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 342 मध्ये राज्यघटनेतील अनुसूचित जमातीचा उल्लेख हे कलम 342 मध्ये देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्रातील वारली चित्रकला कोणत्या समाजाशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील वारली चित्रकला कोणत्या समाजाशी संबंधित आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वारली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? बघा, भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्रौपदी मुर्मू. हे काय मित्रांनो, भारताच्या पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सातपुडा पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? सातपुडा पर्वतरांगा हा कोणत्या म्हणजे राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व राज्यामध्ये सातपुडा पर्वतरांगा आहेत. 1 नंबर आहे महाराष्ट्र, 2 नंबर आहे गुजरात आणि 3 नंबर आहे मध्य प्रदेश. म्हणजे वरीलपैकी सर्व राज्यामध्ये सातपुडा रांगा आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, लोह या धातूचा रासायनिक नाव काय? बघा, चिन्ह काय आहे? लोह या धातूचे रासायनिक चिन्ह आपल्याला ओळखायचे आहे. तेच आपल्याला म्हणजे याची संज्ञा आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे Fe. काय मित्रांनो, Fe. लोह या धातूचे म्हणजे रासायनिक चिन्ह काय मित्रांनो, Fe आहे. काय मित्रांनो, Fe. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? बघा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? बघा, भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पिंगली व्यंकय्या. काय मित्रांनो, पिंगली व्यंकय्यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1945 साली संयुक्त राष्ट्रीय संघाची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1945 साली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा
राज्याभिषेक हे कोणत्या गडावर झालेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रायगड या गडावर त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, भारतातील पहिले गव्हर्नर जनरल आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वॉरेन हेस्टिंग. हे काय मित्रांनो, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होय. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बघा, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा रोग आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्कर्वी. काय मित्रांनो, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा रोग म्हणजे स्कर्वी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? बघा, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्यम आकाराचा हा तारा आहे. तर कोणता मित्रांनो, मध्यम आकाराचा तारा म्हणजे सूर्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा, इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुरूप. कुरूपचं काय मित्रांनो, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे कुरूप आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय? बघा, पुस्तक या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुस्तके. पुस्तके काय मित्रांनो, पुस्तके या शब्दाचे अनेक वचन म्हणजे पुस्तके हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, एका त्रिकोणातील कोणाची बेरीज किती असते? बघा, एका त्रिकोणातील कोणाची बेरीज आपल्याला सांगायची आहे. हा प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेला विचारू शकतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 180 अंश आहे. एका त्रिकोणातील कोणाची बेरीज म्हणजे 180 अंश आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, ऑपरेशन दोस्त कोणत्या देशाशी संबंधित मदत मोहीम होती? बघा, ऑपरेशन दोस्त हे कोणत्या देशाशी संबंधित मदत मोहीम होती? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुर्किस्तान. हे काय मित्रांनो, तुर्किस्तान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, तो खूप वेगाने धावला. येथे क्रियाविशेषण ओळखायचे आहे. तो खूप वेगाने धावला. येथे आपला क्रियाविशेषण ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वेगाने. वेगाने काय मित्रांनो, हे क्रियाविशेषण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, चंद्रयान 3 ची मोहीम कोणत्या संस्थेने राबवली आहे? बघा, चंद्रयान 3 ही मोहीम कोणत्या संस्थेने राबवलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इस्रोने राबवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वेगवान. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे वेगवान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला मिळते? बघा, नर्मदा नदी ही कोणत्या समुद्राला मिळत असणारी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरबी समुद्राला मिळणारी नर्मदा नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, वन्यजीव संरक्षण कायदा भारतात कधी लागू झालेला आहे? वन्यजीव संरक्षण कायदा हा भारतामध्ये कधी लागू झालेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा हा भारतामध्ये लागू झालेला आहे. कधी झाला मित्रांनो? 1972ला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, प्रकाश वर्ष हे कशाशी एकक आहे? बघा, प्रकाश वर्ष हे कशाशी एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंतरशी निगडीत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, G20 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये झालेली आहे? G20 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये भरण्यात आलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्राझील या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे? बघा, आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रशिया. रशिया काय मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा देश म्हणजे रशिया आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.